तर हे गाईज वेलकम बॅक टू प्रणोदार ब्लॉग्स आणि राम राम सगळ्याला. तर शेताकडे आलतो रात्री आणि आता इथं गायाचं शेण तेन काढायचे आणि वासरायला दूध तेन पाजवायचे. तर हे का गाईज आता इथलं शेण तेन काढून थोडं चारा तेन टाकून दूध तेन पाजवा वासराला. तर चला तर गाईज आता शेण तेन काढलं आहे का आणि ह्याला दूध प्यायला पण सोडलं आहे का. तर गाईज हे का वैरण तेन टाकलं आणि आता दूध काढलं दूध तेन पिऊ आणि खाली जाऊन मी आता खाली शेतात. तर गाईज खाली चालला होती, आईनं फोन लावली होती की हरभरा तेन बघून ये आज काढाय आलाय का. तर चाललो आता बघू काय म्हणते काय नाही, गुत्त द्यायचं का घरी काढायचं काय म्हणते बघून सांगतो तुम्हाला बी, आईला बी सांगतो. खाली चाललो आता, फोन लावली होती म्हणून खाली येताना काही व्हिडिओ बनवून झालं नाही. तरी आता फोन केल्यानं हे केला लावला लगेच तुम्हाला फोन. हो काही जुंधळा तवा कापलेला हो का, इथपर्यंत कापलं होतं आता तिथपर्यंत गेला हो का. हरभरा पण आलाय काढायला, कुठं हिरवा दिस नाही पण बघू अजून. तर हे काय पूर्ण आलाय हरभरा काढायला हो का, कुठेच म्हणजे हिरवं राहील नाही. आणि मला वाटते काडी पण ओली नसेल बहुतेक हो का, काडी पण ओली नाही. तर काढाय आलाय आज, बघू गडी जर लवकर त्यानं आला तर काढून त्यानं घेऊ. मग अजून खाली जाताना बनवतो. खाली आपण गहू त्यानं पेरलेला आहे, दाखवतो. इतक्या वर्षात पहिल्या सुरू इथं गहू पेरला ह्या वारी, काय कसं आलाय बघावं लागेल की जाऊन खाली जरा. टाइमपाससाठी ढाळी घेतो आता थोडी खायला, म्हणजे खात जरा खाली जायला बी काही वाटत नाही. तर चला तर मग गहू पेरलेला आहे आणि गहू तर नंबर 1 दिसायला आहे बघा. अजून यायला लई दिवस आहेत पण नंबर 1 आलाय. चांगलं ठुशा त्यानं लागल्यात हो का. ह्या वर्षी काय का होईना जरा आपल्या स्वतःच्या शेताला पाणी नाही, दुसऱ्याच्या पाईपलाईनहून तळ्यातून पाणी घेतलं ह्या वर्षी. तर आलाय चांगला. जरा अजून 4-5 पाणी दिलं तर नंबर 1च येऊन जात आहे. चांगली ह्या वर्षी भयानं पण चांगली मेहनत घेतली. बघू आता ह्या वर्षी काय त्याच्या मेहनतीचं फळ आहे काय नाही, निघाल्यास कळतेच की मला. बॅक कॅमेरा करून दाखवतो अजून पुढे आलेला गहू कसा आहे हो का. इकडं जसं खाली जाईल तसं चांगला आलाय गहू. म्हणजे सुरुवातीला जेव्हा पेरला होता तेव्हा जरा पाणी भेटलं नाही टायमावरती, तळ्यातली मोटर जळाली. पण आता नंबर 1 आलाय हो का. तर काहीच खाली जाऊन आलो तर खाल्ला तर काहीच विषय नाही हो का. कापूस एवढा लावून गेलाय पण त्याला काहीच नाही. गहूच तेवढं आलाय चांगला. हरभरा आलाय, हरभरा आज काढायचं म्हणलं तर आज काढावं लागते, म्हणजे काढायच्यासारखा आलाय हरभरा. तर काढायचा काही विषय नाही. दुपारी येतो म्हणले लवकर गडीला लावतो आता फोन, या म्हणतो तेवढं काढून घेऊता. कारण गुत्त द्यायला पण परवडत नाही, जरा पातळ आहे. अर्ध लोकायला जाण्यापेक्षा घरच्या घरी थोडं बेजार व्हा, पण घरच्या घरी सगळं आण आपला असला विषय आहे. आपल्याला बाहेर रोजगाराला 1 रुपये घालू वाटत नाही ना काय नाही. आपण लातूरून इथं जर आलो, आपणच स्वतः इथं हे करायचं, काम करायचं म्हणा. आपण आता कवा बी मी लातूरून इथं येऊ द्या, आपण हे करतो, काम करतो. आपल्याला काम करायला वाटत नाही ना काय नाही. का तर आपलं शेत आहे, आपण राबावं लागते. आपण जर नाही राबलो तर शेताची हालत लई बेकार होते. कारण गड्यावरून रोजगारावर म्हणलं तर शेतात जेवढा माल निघते तीच इकायचं आणि तीच रोजगाराला द्यायचं, म्हणजे आपल्याला काय नाही. मग त्याच्यापेक्षा आपणच स्वतः राबायचं, आपणच सगळं हे करायचं.
रोजगाराला आहेत बघळ जागी त्यांना रोजगार मिळते. लाडकी बहीण आहे, काय विषय नाही त्यांचा. त्यांनी मस्त खुशाल आहेत. आपण काम करा, आपण पैसे घाला, एकतर मालाला भाव नाही, त्याच्याहून असले वांदे. रोजगारी येते 10:30-11ला, जाते 5:30 वाजण्याच्या आधी निघणार. मग ते काहीच काम होईना गेले. दुपारी 2ला जेवायला बसायचं. त्याच्यामुळं हरभरा आपला एकतर पातळ आहे. घरच्या घरी आज जर 3 जण, मी, काकी आणि गडी 3 जण जरी काढलो तर आजच्या दिवसात ही वावर फायनल होते. आणि लई काही नाही, आपलं एकच वावर आहे. मग एका वावराला द्यायला पण परवडत नाही. अर्धा लिहिणं मागतात, अर्धा द्या म्हणते. मग कुठलं द्यायचं त्यांना अर्धा. आपल्याला काय राहणार आहे, जेवढं बी घातलं तेवढं तर निघायला पाहिजे. म्हणून माझं तर म्हणणं आहे की घरच्या घरी काढावं. आता गड्याला फोन लावतो, गड्याला बोलवतो मी. तोपर्यंत गाईला त्यानं चारायला सोडतो, त्यानं काय म्हणते बघू, आणि मग ही करू. मग आज तर हो का 3 जण म्हणल्यास एवढं फायनल होते. थोडं हिरवं आहे, कुठं तर राहील, पण जेवढं वाळलेलं आहे तेवढं आज 3 जण म्हणल्यास एवढं फायनल व्हायला काय होत नाही. 11 वाजता जर लागलं, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 3 घंटे केलं, अर्ध्याच्या वरी होतं. जेवण करा, घंटाभर रिलॅक्स, 3, 4, 5, 6 घंट्यात वावर फायनल. म्हणून आपण टेन्शन घ्यायचं नाही. आपण स्वतः राबायचं, स्वतः कष्ट करायचं, बस विषय खलास. बघा हे हरभरा पातळ आहे म्हणून म्हणायला हो. जरा दाटण जास्त जर असतं तर गुतं दिलं असतं. आपल्याला गुतं द्यायला परवडत बी होतं. एका वावराला आपलं लांब आहे शेत. मेन गोष्ट म्हणलं तर ती येत पण नाही. तर मग त्यांच्या मागे लागण्यापेक्षा आपणच केलेलं चांगलं. म्हणून माझं तर म्हणणं आहे, आता बघू काकीला त्यानं फोन लावून गड्याला लावतो, लवकर ये बाबा घरी घरून. कारण घरी त्यानं म्हैस घेऊन जाते. घरी दूध तेन काढून, शेण काढून, वरी शेत आहे ती माहीत आहे तुम्हाला, तिथून वैरण आणायचं, टाकायचं, मग म्हशीला घेऊन यायचं आंघोळ. म्हणून त्यानं 9 ते 10 वाजवते. लवकर फोन लावून त्याला 8:30-9 पर्यंत त्याला बोलू. तर चला, तर मग आता थोडे ढाळे घेतो वरी खायला. मस्त त्याला भाजू बिजून खाऊ. नंबर 1. काही हिरवे आहेत ती नंबर 1 आहेत हो का. असे काही घेऊन जाऊ थोडे, मस्त भाजून खायचं, आराम राहायचं. आणि मेन गोष्ट म्हणलं तर आता पेपर आहेत आपले 10 तारखेला. आज 7 तारीख आहे, म्हणून 2-3 दिवस आहेत. रात्री अभ्यास करायचं, दिवसा शेतात काम करायचं, बस. अभ्यास बंद पडू द्यायचा नाही, काहीच नाही, टेन्शनच घ्यायचं नाही. आज गडी येणार नाही म्हणले त्यानं, म्हणून गायाला ते पण करायचा काही विषय नाही. आता पाणी पाजून बांधायला हो. काय कुठं तर जायचे म्हणला बाहेर, म्हणून जा बाबा म्हणला, तुला कुठेच पाहिजे म्हणलास काय म्हणा तुला. तर गाईज बैलाला पाणी त्यानं पाजवाला होता. दुपारी 1 वाजला होता काकीला घरून यायला, कारण आजी पण लग्नाला गेली ती आणि घरचं काम कराय कोण नव्हतं म्हणून उशीर झाला. आणि आता वाजले 4, 3:30-4 वाजले. आणि आता खाली जाऊन हरभरा काढायची, ह्यांना पाणी पाजवतो, तिथं बांधतो, आणि काकी गाई ते घेऊन गेल्यात खाली. सर गाई चाललो खाली. आता मस्त हरभरा त्यानं थोडा वेळ काढू, आता घंटाभर, आणि पुन्हा वैरण घेऊन जाऊ का, दुरी पण घेऊन चाललो खाली. तर चला, तर गाईज हो काय एवढं काढलं मागे. आणि आता झाले 5:30. ते वैरण पण घ्यायचे आज गडी नसल्यानं, इथला जुंधळा घेऊन जायचे. आईनं म्हणली हरभरे खवाट आहे, ढाळे खवाटाले घेऊन ये म्हणली. येतो म्हणलो, बरं ठीक आहे. आता हरभरे तर गाईज आता वैरण त्यानं हे का कापला, इथला जुंधळा कापला. आता वरी जातो, वैरण त्यानं कापून टाकतो गाईला ते, आणि दूध त्यानं काढून चहा त्यानं पिवा आता. तर चला, तर वरी गाईज हो का वैरण त्यानं कापलं, आणि वासरायला दूध प्यायला सोडला हो का. तर
तर आता अंधार झाल्यास काही व्हिडिओ बनवणं होत नाही. तर आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर.